नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. रायगड जिल्हा संघर्ष पत्रकार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संतोष घरटकर तथा त्यांचा परिवार यांच्या संकल्पनेतून दरवर्षी 31 डिसेंबर रोजी दिला जाणारा आदर्श माता पुरस्कार तथा गुणीजनांचा सन्मान सोहळा 31 डिसेंबर 2024 रोजी मोठ्या उत्साहात आणि हृदयाला भेटणाऱ्या भावभावनेने संपन्न झाला. आदर्श माता पुरस्कार तथा गुणीजनांचा सन्मान या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी शिवाई सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री राजाराम पाटील यांनी या पुरस्काराबद्दल बोलताना आदर्श माता पुरस्कार म्हणजे भारतीय संस्कृतीचा सन्मान होईल होय. लोक 31 वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. या संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष घरटकर आणि त्यांच्या परिवाराकडून दिला जाणारा आदर्श माता पुरस्कार म्हणजे एक आदर्श आहे असे म्हटले. यादव गवळी समाज संघटनेचे 4 जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष तथा वेदिका डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा राजेश मेहतर यांनी या पुरस्कारासंदर्भात आपले विचार व्यक्त करताना हा पुरस्कार म्हणजे आदर्श क्वालिटी आहे. मातेचा पुरस्कार म्हणजे आम्हा सर्वांचा पुरस्कार असून ज्या भगिनींना आदर्श माता पुरस्कार दिला जातोय त्या सर्व आदर्शवत आहेत आणि भाग्यवान आहे असे त्यांनी गौरव केले. रायगड जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नामदार भरतशेठ गोगावले यांचे निकटवर्ती श्री मनोज काळीजकर यांनी महाराष्ट्रामधील एकमेव आदर्श माता पुरस्कार असेल की जो 31 म्हणजे 31 डिसेंबरच्या रात्री दिला जातो. या पुरस्काराबद्दल घरटकर परिवार आणि संघर्ष पत्रकार असोसिएशन यांना धन्यवाद दिलाय. आदर्श माता पुरस्कार मध्ये सौ राजश्री संतोष लवंगारे मुंबई, सौ रंजना रवींद्र पार्टे, सौ रेश्मा अनीस विंधाणी, सौ ज्योती द्वारकानाथ गुरव, श्रीमती रेणुका हेमंत चोरगे या मातांना आदर्श माता 2024 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय. तसेच गुणीजनांचा सन्मानमध्ये शैक्षणिक कार्यात कार्यरत असणारे श्री सुनील गांधी सर यांना समाजभूषण पुरस्कार, श्री विजय आप्पा सावंत उत्कृष्ट वक्ता पुरस्कार, श्री शरद गांगल यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार, श्री सुरेश पवार यांना मावळा पुरस्कार तसेच श्रीमती विनीता वीरेंद्र वारंगी यांना आदर्श उद्योजिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासमयी आदर्श माता पुरस्काराने सन्मानित झालेल्या सर्व माता आपले विचार व्यक्त करताना भावनिक झालेल्या पाहायला मिळाल्या. तसेच आदर्शवंत गुणीजनांचा सन्मान केलाय. त्या सर्वांनी विचार व्यक्त करताना संतोष घरटकर, सौ अंजली घरटकर, यश घरटकर, मंदार सुतार व संघर्ष पत्रकार संघ महाड यांना धन्यवाद दिलाय. या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या सर्वांना लकी ड्रॉ मधील भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलाय. या सर्व भेटवस्तू महम्मद अली चिपळूणकर तसेच अनीस विंधाणी यांच्याकडून देण्यात आलाय. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रायगड जिल्ह्याचे उत्कृष्ट सूत्रसंचालक प्रल्हाद ठाकूर तसेच सौ कोमल मोहिते, वसंत साळुंखे व आभार तालुकाध्यक्ष अशोक उमरटकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री संतोष घरटकर यांच्या मार्गदर्शनाखाली यश घरटकर, मंदार सुतार, विलास सुतार, सौ उषा सुतार, संघर्ष पत्रकार संघाचे पदाधिकारी अध्यक्ष अशोक उमरटकर, सचिव चंद्रकांत पाटणे व सर्व पदाधिकारी इत्यादींनी मेहनत घेतली आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, रायगड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.